नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस. तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आज आपण पाहूयात दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य. Daily use 100 English sentences with Marathi meaning. I am student. I am student. Student म्हणजे विद्यार्थी. याचा मराठी अर्थ काय होईल या वाक्याचा? मी विद्यार्थी आहे. Get ready. रेडी म्हणजे काय? तयार होणे. तयार हो. सिट हिअर. इथे बस. सिट म्हणजे बसणे. तुम्ही शब्दशः अर्थ लक्षात ठेवा, म्हणजे तो शब्द वापरून आपण वेगवेगळे सेंटेन्स बनवू शकतो. त्यामुळे तुम्ही शब्दशः अर्थ लक्षात घेऊन वाक्य कसं तयार केलं जातं त्याकडे लक्ष द्या. ओनली टुडे. टुडे म्हणजे आज. मग अर्थ काय होतो याचा? फक्त आज. वेल डन. शाबास. चांगले केले. आपल्याला जर एखाद्या कामामध्ये यश भेटले, एखाद्या परीक्षेमध्ये यश भेटलं तर आपण काय म्हणतो? वेल डन बेटा. त्याचा मराठी अर्थ काय होतो? शाबास, चांगले केले. ही फेल. तो पडला. फेल म्हणजे काय? पडणे. होल्ड दिस. हे धर. हे धरा. होल्ड म्हणजे धरणे. लिव्ह इट. लिव्ह चा अर्थ काय? सोडणे. ते सोड. सिट डाऊन. आता आपण वरती पाहिलेलं सिट चा अर्थ काय? बसणे. डाऊन म्हणजे काय? खाली. मग वाक्य काय होईल? खाली बस. खाली बसा. वेट हिअर. वेट म्हणजे काय? आपण वाट पाहणे, थांबणे. अर्थ काय होईल वाक्य? इथे थांब. इथे थांबा. हिअर म्हणजे इथे. गो इनसाइड. इनसाइड म्हणजे आत. गो म्हणजे जाणे. वाक्य काय होईल? आत जा. वी सॉ इट. सॉ म्हणजे काय? पाहणे. आम्ही ते बघितलं. आपण ते बघितलं. आय ऑन. ऑन म्हणजे जिंकणे. मी जिंकलो. वी सॉ इट. आम्ही ते बघितलं. आपण ते बघितलं. हु एम. एम आय. मी कोण आहे. हुचा अर्थ काय होतो? कोण. म्हणून सेंटेन्स झालं मी कोण आहे. व्हॉट्सअप. मराठी मीनिंग काय आहे? काय चाललंय. व्हॉट्सचा अर्थ काय होतो? काय. स्टँड अप. उभे व्हा. उभे राहा. वी टॉकेड. टॉक म्हणजे बोलणे. आम्ही बोललो. हु इज इट. आताच आपण पाहिलं हुचा अर्थ काय? कोण. कोण आहे. यूज दिस. यूज म्हणजे काय? वापर करणे. यूज दिस. हे वाक्य काय होईल? हे वापर. हे वापरा. नो वे. मराठी अर्थ काय होईल? शक्यच नाही. हु नोज. कोणास ठाऊक. कोणाला माहित आहे. हु. चेक करा तुम्ही किती सेंटेन्स मध्ये आलेला आहे. त्यामुळे शब्दशः अर्थ तुम्ही लक्षात ठेवा. हु म्हणजे काय? कोण. गेट अप. उठ. स्टार्ट नाउ. स्टार्ट म्हणजे काय? सुरू करणे.
नाव म्हणजे आतापासूनच. आता सुरू करा, आता सुरू कर. आय नो. नो म्हणजे काय? माहिती असणे. मला माहित आहे. हु इज ही? तो कोण आहे? 27 नंबर. आय वॉन्ट इट. वॉन्ट म्हणजे काय? हवं असणे, पाहिजे असणे. मग मराठी सेंटेन्स काय होईल? मला ते हवं आहे. आय एम ओके. मी ठीक आहे. ट्राय अगेन. ट्राय म्हणजे काय? प्रयत्न करणे. अगेन म्हणजे काय? पुन्हा. मग मराठी सेंटेन्स काय होईल? पुन्हा प्रयत्न कर. वी वेटेड. वेट म्हणजे काय? वाट पाहणे, वाट पाहणे. आम्ही वाट बघितली. ट्राय इट ऑन. ट्राय म्हणजे काय? घालून पाहणे, ट्राय करणे, चेक करणे. घालून बघ. व्हाय मी. व्हायचा अर्थ काय होतो? का. लक्षात ठेवा, हु म्हणजे कोण आणि व्हाय म्हणजे का. व्हॉट्स म्हणजे काय. हे शब्द तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या सेंटेन्स मध्ये त्याचा यूज करू शकता. व्हाय मी. मीच का. आय लॉस्ट. लॉस्ट म्हणजे काय? हरणे. मी हरलो. आय म्हणजे मी, मला. आय सॉ यू. सॉ म्हणजे काय? पाहणे. मी तुला बघितलं. यू म्हणजे तू, आय म्हणजे मी. दे लाय. ते बोलले. लाय म्हणजे काय? खोटं बोलणे. दॅट्स इट. बरोबर. आय एम सॉरी. मला माफ करा. टेक माइन. माझे घे, माझा घे. इट्स न्यू. न्यू म्हणजे नवीन. ते नवीन आहे. टॉक टू यू लॅटर. टॉक म्हणजे काय? बोलणे. लॅटर म्हणजे नंतर. मग मराठी सेंटेन्स काय होईल? तुझ्याशी नंतर बोलू. व्हॉट फॉर. कशासाठी? आय शूटेड. मी ओरडलो. शूट म्हणजे काय? ओरडणे. मी ओरडलो. डोंट क्राय. क्राय म्हणजे रडणे. रडू नकोस. दे लेफ्ट. ते निघाले. हु केम. कोण आलं? टेक केअर. काळजी घे. केअर म्हणजे काळजी घेणे. डॉग्स बार्क. कुत्रे भुंकतात. दे लॉस्ट. ते हरले. लॉस्ट म्हणजे हरणे. डिड आय विन. मी जिंकलो का. विन म्हणजे जिंकणे. थँक यू. धन्यवाद. कॉल मी. मला फोन करा. फॉरगेट मी. मला विसरून जा. फॉरगेट म्हणजे विसरणे. ही केम. तो आला. साइन हिअर. इथे सही करा. कॉल अस. आम्हाला फोन करा. कॉल म्हणजे फोन करणे. अस म्हणजे आम्ही सगळेजण. कम ऑन. चल, चला. स्टॉप देम. त्यांना थांबव किंवा त्यांना थांबवा. 58 नंबर. ही नोज. त्याला माहित आहे. डोंट लाय. लाय म्हणजे खोटं बोलणे. डोंट म्हणजे नको. खोटं बोलू नकोस. कम इन. आत ये. फॉरगेट इट. फॉरगेट म्हणजे विसरणे. विसरून जा. टेक दिस. हे घे. फोल्ड इट. घडी घाल. ही लेफ्ट. तो निघाला. स्टे बॅक.
मागे राहा. बॅक म्हणजे मागे. सी वॉक्स, ती चालते. ऑक्स म्हणजे ऑल्क म्हणजे चालणे, वॉकिंग. आय एम राईट, मी बरोबर आहे. गेट आउट, बाहेर हो. आय एम यंग, यंग म्हणजे तरुण असणे, मी तरुण आहे. गेट डाऊन, डाऊन म्हणजे खाली, खाली हो. गो होम, घरी जा, होम म्हणजे घर. हॅव फन, मज्जा कर, फन म्हणजे मज्जा करणे. आय एम फॅट, फॅट म्हणजे काय, जाडा, मी जाडा आहे. सिट हिअर, सिट देअर, तिथे बस. ही रन्स, रन म्हणजे पळणे, तो पळतो. ही स्पोक, तो बोलला, स्पोक म्हणजे स्पीकिंग म्हणजे बोलणे. हेल्प अस, हेल्प म्हणजे मदत करणे, आम्हाला वाचवा. आय एम इल, इल म्हणजे इलनेस म्हणजे आजारी असणे, मी आजारी आहे. इट्स हिअर, इथे आहे. स्टे अवे, दूर राहा. इट्स मी, मी आहे. लेट मी गो, मला जाऊ द्या. लेट्स आस्क, विचारूया. शट अप म्हणजे गप्प हो. मी टू, मी पण, मला पण. सी बिलो, खाली पहा. डोंट वरी, काळजी करू नका. आय डोंट ॲग्री, मी सहमत नाही. व्हेअर आर यू फ्रॉम, तुम्ही कुठून आहात. डू ॲज आय से, मी सांगतो तसे करा. हॅव अ गुड ट्रिप, प्रवास सुखाचा हो. ट्रिप म्हणजे काय, प्रवास करणे, एखाद्या ट्रिपला चाललोय असं. आय होप सो, मला अशी आशा आहे. आय डिड नॉट अंडरस्टँड, मला समजले नाही. डोंट आस्क, विचारू नका. आस्क हिम, त्याला विचार. कम क्विकली, लवकर ये. स्टॉप किडिंग, थट्टा करणे थांबवा. किडिंग म्हणजे थट्टा करणे, चेष्टा करणे. शी वॉज इन अ हरी, ती घाईत होती. हरी म्हणजे काय, घाई करणे. व्हॉट डू यू मीन, तुला काय म्हणायचे आहे. आय वॉज टेकिंग अ शॉवर, मी आंघोळ करत होतो. थँक यू. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक यू. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर याबद्दल काही क्युरी असेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा. थँक यू. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयांवरती. शेवटी लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा.